मध्य प्रदेशामधील दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 21 जण जखमी झाल्याचं समजतंय। यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। मिळालेल्या माहितीनुसार पिकअप चालकाचं बडजर घाटात नियंत्रण सुटलं, त्यामुळे घाटात पिकअप वाहन पलटी झालं। त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले। डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर घराकडे परत येत असताना पिकअपचा अपघात झाला। घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला। या अपघातामधील जखमींवर शहापूर सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आले। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, त्याशिवाय स्थानिकांनी तात्काळ मदत केली। पोलिसांनी सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत। सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहे। अपघातामधील सर्वजण देवरी गावातील असल्याची माहिती मिळाली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय। त्याशिवाय तात्काळ मदत जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे। त्याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4-4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे।